मानवतेचा कळस समाजशास्त्रज्ञ गाडगेबाबा या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा, या सोहळ्याला इथे मी सुरुवात करतो। लेखकच नाही तत्पूर्वी आदरणीय भगत साहेब यांना मी या विचारपीठावर निमंत्रित करतो। त्यांनी या ताई शंकररावजी ढवळे यांनी सुद्धा या विचारपीठावर आपलं स्थान स्वीकारावं। आदरणीय इकडे बघाल सगळे सर। जगी नांदावी सुख शांती। आदरणीय श्री आंड्रसकर काका यांचं स्वागत। इकडे बघा शक्ती। त्याचप्रमाणे सर्व सज्जन वृंद यांना साष्टांग दंडवत घालतो। संत तुकडोजी महाराज समाधी या कार्यक्रमाचे अध्यक्ष, सुप्रसिद्ध साहित्यिक, महाराष्ट्राला सुपरिचित असलेले सुप्रसिद्ध साहित्यिक माननीय डॉक्टर प्रकाशजी राठोड साहेब, राठोड सर, प्रसिद्ध आंबेडकरवादी विचारवंत। त्यात सुटली असेल, पण बऱ्यापैकी सगळी पुस्तकं मी त्या गाडगेबाबांची वाचली आणि तेव्हा लक्षात आलं की कुठे काही सुटलाय, काही लेखकांच्या ह्याच्यात काही सुटलाय, काही लेखकांनी जे विचार मांडले ते दुसऱ्या पुस्तकात मांडलेले नाही। आणि आम्ही जो हा वारसा पुढे चालवतो आहे किंवा चालवण्याचा आमचा मानस जो आहे, त्या मानसातून आम्ही बऱ्याच वयोवृद्ध लोकांशी आमचा संपर्क आला की त्यांनी गाडगेबाबांना प्रत्यक्षात पाहिलं होतं। इथे हरणे काका सेवानिवृत्त शिक्षक आहेत ते, आणि ते माझ्याकडे आले एकदा सर, आणि त्यांनी माझ्या भिंतीला लटकवलेला गाडगेबाबांचा फोटो पाहिला आणि ते रडायला लागले। एखाद्या माणसाला पाहिल्यानंतर, त्याचा फोटो पाहिल्यानंतर एखाद्याच्या डोळ्यात जर पाणी येत असेल तर ही शक्ती मला नाही वाटत दुसऱ्या कोणत्या माणसात असावी। आणि जेव्हा यांचं चरित्र अभ्यास केलं, जेव्हा यांचं चरित्र जवळून पाहिलं, संपूर्ण विचार गाडगेबाबांचे लक्षात घेतले, तेव्हा मी तिथे लिहिलंय पुस्तकाचं नाव समाजशास्त्रज्ञ गाडगेबाबा। समाजशास्त्रज्ञ गाडगेबाबा म्हणजे समाजाला दिशा देणारा, समाजाच्या रचनेमध्ये काहीतरी बदल करणारा जो युगपुरुष होता तो गाडगेबाबा। आणि त्या गाडगेबाबांनी समाजशास्त्रज्ञ होणे एवढं काय केलं तर समाजाला एक दिशा दिली, आणि ती दिशा कोणती होती? गरीबाचा द्वेष असतो, गरीबाला श्रीमंताचा द्वेष असतो, परंतु हे दोन धाग्यांची गुंफण जर या जगात कोणी केली असेल तर ते वैराग्य मूर्ती कर्मयोगी गाडगेबाबा। श्रीमंतांचा पैसा गरिबासाठी वळवला। जेव्हा कर्मवीर भाऊराव पाटलांची शाळा बंद पडण्याचा योग आला होता आणि कर्मवीर भाऊराव पाटलांच्या संपर्कात जेव्हा गाडगेबाबा गेले, तेव्हा बाबांना समजलं की ही शाळा बंद पडते आणि या शाळेमध्ये शिकतात कोण? ज्यांना शाळेत जाण्याची संधी नाही असे लोक हे या शाळांमधून शिकतात। तेव्हा गाडगेबाबांनी प्रबोधनातून जिथे जिथे कीर्तन करायला गेले तिथे तिथे हे सांगितलं की लोक हो, एकदा मंदिराला दान दिलं नाही तरी चालेल, परंतु या महाराष्ट्राला ज्ञान देण्याचं काम जो शिक्षण महर्षी करतो आहे, त्या शिक्षण महर्षीचा रथ बंद पडण्याचा योग येत आहे। आणि तो शिक्षण रथ बंद पडू नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर त्याला मदत करा। गाडगेबाबा हा एक ब्रँड बनलेला होता आणि गाडगेबाबाचा शब्द वाया जाणार नव्हता। त्या शिक्षण महर्षीच्याकडे एवढा पैशाचा ओघ वाढला, मदतीचा ओघ वाढला की शिक्षण महर्षींना पत्र लिहून सर पाठवावं लागलं की बाबा आता मदत पुरे करा, खूप झालं। एवढी ताकद मला नाही वाटत कोणामध्ये असेल। जेथे कीर्तन करावे तेथे अन्नही न सेवावे असं म्हणतात।
तुकाराम महाराज, जेथे कीर्तन करावे तेथे अन्नही न सेवावे. मला खेद होतो या मंचावरून व्यक्त करताना की याच मंचाचा उपयोग घेऊन लोक एका दिवसाचे, एका तासाचे 1-1 लाख रुपये घेत आहेत. युगसाक्षी प्रकाशनाला मी जेव्हा आवाज दिला तेव्हा युगसाक्षी प्रकाशनाचे आमचे सहृदय नितीन भाऊ यांनी एका शब्दात, एका मिनिटात तो आशय पाहिला आणि सर म्हणे हे मी पुस्तक काढतो. माझ्यासाठी मोठी गोष्ट होती, कारण युगसाक्षी प्रकाशन हे काही छोटं मोठं प्रकाशन नाही, ते संपूर्ण भारतवर्षात नावाजलेलं प्रकाशन आहे. आणि त्यानंतर सरांनी, नितीन भाऊंनी माझा या विचारपीठावर उपस्थित असलेल्या महान व्यक्तींशी काही तेवढा खूप संबंध नव्हता. संबंध नसण्याचं कारण म्हणजे मी काही याच्या आधी खूप काही लेखन केलेलं माझ्या हातून झालेलं नव्हतं आणि नवखा माणूस होतो. त्या नवख्या माणसाला प्रस्तावना कोण देईल, त्या पुस्तकाला लिहिली आणि अतिशय त्याच्यामधून माझ्यासाठी खूप खूप मोठ्या शब्दात त्यांनी मला प्रेरणा दिली सर. आणि जेव्हा हा मानधनाचा विषय होता, मला सांगू द्या, नितीन भाऊंनी मला सांगितलं की जनरली असं मानधन लागतं, जे वक्ते आपण बोलवतो तेव्हा त्यांना मानधन, आणि त्या लेखकाकडून जर मानधन मी घेतलं तर याच्यापेक्षा मोठी गुन्हेगार मी नाही असं मला त्यांनी सांगितलं. सर, आपण मला उपकृत केलाय. निश्चितच महिला यांचं ज्ञान कोण बनेगा करोडपती मध्ये करोडपती व्हावं, नक्कीच इथे बसलेल्या तुम्हास लाजवण्याजोगं वाटेलच. माझा नमस्कार आणि उपस्थित सर्व महिला व सर्व सन्माननीय सदस्य, सगळे सर्व आलेले तुकडोजी महाराजाचे अनुयायी आणि जितकेही या कार्यक्रमाच्यासाठी कष्ट घेणारे सर्व मंडळी, यांना मी माझा नमस्कार सांगते. आणि आता काय आहे आणि आपण काय करू शकतो, आणि एक महिला ती गृहिणी असते किंवा मग तिला घरात तरी तुम्हाला ज्ञान सांगू शकते. कारण माझं जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा माझं शिक्षण ग्रॅज्युएशन झालं होतं, परंतु शिक्षणाची संधी एवढी मिळाली नव्हती की नोकरी करू शकेल आणि मी करूही शकले नव्हते. लवकर लग्न झाल्यामुळे मी घरात संसारात कामं करत असताना शाळेची खिचडी सुरू झाली आणि शाळेची खिचडी सुरू असताना त्या शाळेत खिचडी खूप लांबून आणावी लागत होती आणि त्यांना वाटत होतं की 1-1.5 किलोची खिचडी होती आणि खूप लांबून आणावी लागत होती. तर मला विचारलं की तुम्ही करता का. फक्त 50 पैसे एका विद्यार्थ्याचे मिळत होते आणि मी म्हटलं की मला मुलांना खाऊ घालायला आवडतं आणि म्हणून मी ते 50 पैसे काय मला मानधन नाही मिळालं तरी चालेल, मी ते सुरू करेन. आणि ते सुरू केलं. आणि खिचडी सुरू असताना मी माझ्या लहानपणी ठरवलं होतं की मला खूप शिकायचं आहे, रोज अभ्यास करायची, वर्तमानपत्र वाचायची, टी व्हीवरच्या रोज बातम्या ऐकायची आणि जेही काही घडामोडी घडत असताना मी सगळं बघायची आणि त्यात नोंद करून ठेवायची किंवा माझ्या लक्षात घेऊन येते, जे की हे महत्त्वाचं आहे. ग्रॅज्युएशनही सुरू होतं. त्यानंतर मी लहान मुलगी असताना MA कंप्लीट केलं. त्यानंतर स्पर्धा परीक्षा देऊन पाहिल्या, परंतु ह्या स्पर्धा परीक्षा देत असताना घरची कामं, शाळेची खिचडी आणि सगळं करत असताना मला अपयश यायचं. तरी मी खचली नाही. मला माहिती होतं की या ज्ञानाचा उपयोग कधी ना कधी होईल, कारण गाडगेबाबांना हेच अपेक्षित होतं. तळागाळातल्या लोकांना शिक्षण मिळवायचं आणि त्यातूनच आपलं कुटुंब, आपलं आजूबाजूचा परिसर चांगला करायचा. गाडगेबाबांना अपेक्षित होतं आरोग्य, स्वच्छता आणि शिक्षण, कारण त्यांना माहिती होतं की परमेश्वराची भक्ती करणं म्हणजे एखाद्या मानवाचीच भक्ती करणं. या परिसरात आपण स्वच्छता केली आणि स्वच्छ ठेवलं परिसर, एखाद्या शिक्षणासाठी विद्यार्थ्याला, एखाद्याला गरजू व्यक्तीला शिक्षणासाठी आपण त्याची दारं उघडी करून दिली, त्याची अडचणी सोडवल्या आणि एखाद्या महिलेला तिच्या कुटुंबात किती संसारात काही मदत होईल असं जरी केलं तरी ती देवभक्ती होते. आणि हेच अपेक्षित होतं ह्या तुकडोजी महाराज आणि गाडगेबाबांना. तेच करत असताना KBC मध्ये रजिस्ट्रेशन सुरू झाले आणि मी दरवर्षी ज्ञानाचे कार्यक्रम TV वर बघायचे आणि त्याचे रजिस्ट्रेशन सुरू केलं. रजिस्ट्रेशन केलं आणि 2 वेळा नंबर लागला. 18 मध्ये लागला होता आणि 19 मध्ये लागला.
तिथे पोहोचल्यानंतर मला असं वाटत होतं की मी अगदी कच्चा लिंबू आहे, कारण माझ्यापेक्षा खूप मोठी मोठी लोक होती तिथं, इंजिनियर, डॉक्टर, मोठ्या मोठ्या बँकेचे मॅनेजर होते, आणि मला असं वाटत होतं मी इथे कच्चा लिंबूच आहे. परंतु मला याची माहिती होती की आपण काहीतरी ज्ञान मिळवलेलं आहे आणि त्याच्याबद्दल आपण जर तिथे हॉट सीटवर बसलो तर आपण काहीतरी करू, आणि ठरवलंही होतं की काहीतरी करायचंच. आणि त्या ज्ञानानुसार मी अजिबात त्यांना सांगत नव्हते की त्या जसं आहे जे आहे ते सांगत होते. इथपर्यंत पोहोचले आणि जेव्हा मंगळवारचा एपिसोड संपला आणि बुधवार सुरू होणार होता, आणि मला असं वाटलं की आता एकच दिवस राहिला आहे आणि मला जर मी प्रयत्न केले नाही तर माझ्या आयुष्यभराची जेवढी मेहनत आहे तेवढी मेहनत वाया जाईल. आणि मग ती मनाची KBCच्या हॉट सीटवर बसली. KBCच्या हॉट सीटवर बसल्यानंतर मग मला काळजी नव्हती. आता इथे किती पैशांची मला हे नव्हती, पर्वा नव्हती. परंतु एक स्त्री एवढ्या तळागाळातून आलेली आहे, हॉट सीटवर बसू शकते, एवढा तरी संदेश महिलांमध्ये पोहोचला असता तो तरी माझ्यासाठी भरपूर होता. परंतु ज्ञानाच्या बलावर तिथपर्यंत पोहोचले आणि ज्ञान तिथं संपत नाही. अजूनही मी शिकत आहे, अजूनही स्पर्धा परीक्षा देत आहे. शेवटचं वर्ष आहे माझ्यासाठी, आणि हे झाल्यानंतर हे ज्या महिलांसाठी, मुलींसाठी जेवढं मी काही करू शकेल तेवढं करत आहे. आताही बऱ्याचशा शाळेतल्या मुलींना मी मदत करत आहे ज्या मुली करू शकत नाही, शिक्षण आहे. आणि तुम्ही थांबू नये. बचत गटाच्या माध्यमातून आपण छोटी छोटी मदत करतो, छोटे छोटे पैसे बचत करतो आणि आपल्या कुटुंबाला मदत करतो. त्या छोट्या छोट्या पैशांची मदत जर आपल्या कुटुंबाला होत असेल तर आपण असेच काहीतरी वेगळे वेगळे उपक्रम जर केले तर आपल्या कुटुंबाला मदत होते. एका स्त्रीमध्ये पुरुषांपेक्षा जास्त ताकद असते. ती काही चांगलं काही करायला गेली तर ती खूप चांगलं होतं. हे सगळ्यात मोठी महत्त्वाची गोष्ट आहे. छोटे छोटे उद्योग करू शकतो आपण. आपल्या आत्मविश्वासाला सुद्धा काही करू शकतो, आपल्या जिल्ह्यात काही करू शकतो, तालुक्यात काही करू शकतो. असंच करत असताना प्रत्येकाने आपापली घरं जपली पाहिजे. आपण आज फोनवर एकमेकांना कितीही दूर असले तरी सकाळपासून गुड मॉर्निंग वगैरे बोलतो, आणि घरात आईनं काम सांगितलं तर आईला साधं गुड मॉर्निंग तर सोडून द्या, पण आईचे काम सुद्धा ऐकत नाही. अशाच मुलांची गती झाली आहे. आपल्याजवळ एवढी सोयी सुविधा नव्हती जेवढी आता आज मुलांजवळ आहे. आपण त्याचा वापर काय करावा हे मुलांना कळत नाही, आणि त्यासाठी पण आपल्याला मार्गदर्शन आपल्यालाच करावं लागेल त्या मुलांना. कारण ही एक दुधारी तलवार आहे. मोबाईल जेव्हा वापरत असताना आपण मोबाईलचे वापर चांगले सुद्धा करू शकतो. KBC मध्ये मला जेव्हा मोबाईल मिळाला तेव्हा मी त्यांना सांगितलं होतं की तुम्हाला मोबाईल कशासाठी पाहिजे, तर मला मोबाईल अभ्यासासाठी पाहिजे होता. आणि ही दुधारी तलवार आहे. आपण कसं वापर करताना मुलांना जेव्हा आपण सांगू शकतो त्यातून ज्ञान मिळू शकतो. जगाच्या कोपऱ्यात कुठंही काय घडत आहे हे माहिती कळू शकतो. म्हणून मुलं काय करतात, आपण काही केलं पाहिजे, ऐकू शकते आणि वाटू शकते की नाहीतरी आपण आपल्या मुलांना चांगलं मार्गदर्शन करू शकतो. कारण स्पर्धेचं युग आहे, त्यात टिकायचं असेल तर त्या मुलांना निव्वळ साधा अभ्यास आणि दिवसभराचा होमवर्क केला झालं, थोडंसं खेळलं की झालं नाही. तर स्पर्धेत टिकायचं असेल तर त्या मुलांना आदर्श घडवावं लागेल. रोजच्या चांगल्या सवयी लावाव्या लागतील, वाचनाच्या सवयी लावाव्या लागतील. आज पोरं मोबाईलमधून बाहेर निघतच नाही, खेळतच नाही, तर पुस्तकं कसे वाचतील. आणि त्याची सवय जर आपण वाचत असलो, 8 दिवस त्या मुलांच्या समोर एक पुस्तक वाचा, जोराने वाचा, आणि त्या मुलाला त्याची सवय लागेल. बघा 8-9व्या दिवशी तो पुस्तक वाचेल की नाही. आपणच वाचत नाही म्हणून मुलांना सवय लागत नाही. आता तरी कुठेतरी सावरलं पाहिजे आणि यातून निघालं पाहिजे. आणि आपण त्या मुलांना आपले आदर्श कसे होते, गाडगेबाबा कसे होते, एक आज सरांनी एवढं सांगितलं की एवढं फिरून येऊ मी गाडगेबाबांचे ज्ञान मिळून त्यातलं काहीतरी चांगल्यात चांगलं त्या पुस्तकामध्ये मांडण्याचा प्रयत्न केला. तरी गाडगेबाबांच्या उपक्रमांना त्यांनी मांडू शकले, पुस्तक रूपी होऊ शकलं. असं प्रत्येक जितके मोठी मोठी लोक आहेत त्याची मुलांना आपण रोज एका व्यक्तीची जरी माहिती सांगितली की या व्यक्तीने या संघर्षातून आपण जर काय केलं तर त्या मुलांना आदर्श निर्माण होईल. त्यांना वाटेल की नाही आपणही काही करू शकतो, सावरू शकतो. आपली संताची भूमी आहे, विदर्भ भूमी आहे, आणि ह्या भूमीतूनच
आपण काहीतरी जगाला चांगला संदेश दिला पाहिजे आणि नक्कीच आपण देऊ. स्वच्छता आदर्श ह्या आपण या जगाला दाखवून देऊ. धन्यवाद. महात्मा ज्योतिबा फुले, कर्मयोगी गाडगे बाबा, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, सावित्रीबाई फुले या महामानवांना मी अभिवादन करतो. राष्ट्रनिर्माण विचारधारा या पुस्तक प्रकाशन सोहळा आयोजित केला आणि ठरलेल्या वेळेनुसार आम्ही या ठिकाणी आलो. हा सगळा परिसर पाहून, या ठिकाणचे सगळे लोक पाहून, त्या लोकांची तळमळ पाहून फार आनंद वाटला. आणि या आनंददायी वातावरणात हा सोहळा संपन्न होतो आहे. नितीन हनवते, बबीता ताई, बोंद्रे काकाजी, खडसे साहेब अतिशय उत्कृष्ट सूत्रसंचालन करणारे कुंभरे सर, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, हा दिवस समतेचा दिवस आहे. हा दिवस आपल्या आयुष्यामध्ये उजेड निर्माण करणारा दिवस आहे. आणि म्हणून या उजेडाच्या साक्षीने, या उजेडाच्या विचाराने हा कार्यक्रम या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीने संपन्न होत आहे. या ठिकाणी बसलेले सगळे जाणकार आहेत, अभ्यास करणारे आहेत, काही माता भगिनी आहेत, भजन करतात, कीर्तन करतात, या भजनातून प्रबोधन करतात. प्रबोधन करण्याचं ते एक माध्यम आहे. पण ती प्रबोधनाची दिशा कशी असली पाहिजे, त्यासाठी आपल्याला अशा प्रकारचे प्रबोधन, अशा प्रकारच्या ग्रंथामध्ये आपल्याला दिसून येते. पुस्तक फार सुंदर आहे. पुस्तक मला हा कळस कशाचा? मानवतेचा. बरं, या मानवतेचा कळस कोणी सांगितला? गाडगे महाराजांनी सांगितलं. आता त्या पुस्तकात खाली बघतो, ही रेषा आखण्याचं काम आमच्या ढवळे सरांनी केलेलं आहे. बा, आता आपण एक विचार केला पाहिजे की महाराष्ट्राला संतांची मोठी परंपरा आहे. संतांची भूमी म्हणून महाराष्ट्र प्रसिद्ध आहे. पण संत परंपरेला कशाचं अधिष्ठान आहे? त्या अध्यात्माचं अधिष्ठान आहे. संत परंपरा ही कशावर उभी आहे? ती अध्यात्मावर उभी आहे. आणि अध्यात्म काय शिकवते? ईश्वर लीनता शिकवते, ईश्वराला शरण जाणं शिकवते, समयासी सादर व्हावे, देव ठेविल तैसे राहावे, हे आपल्याला अध्यात्म शिकवतं. पण हे पुस्तक काय सांगते पहा? समाजशास्त्रज्ञ गाडगे महाराज
महाराष्ट्राची धार्मिक नगरी पंढरपूर आहे पहा, जवळच आहे तो. अनेक लोक विठ्ठलाच्या दर्शनाला जातात. जातीच्या लोकांवर किती अन्याय अत्याचार केले आहेत हे तुम्हा आम्हाला सर्वांनाच माहिती आहे. अभ्यासकांना तर माहित आहेच, वादच नाही. पण जे प्रबोधनाच्या चळवळीत आहेत या लोकांना देखील माहित आहे असं मी समजतो. या काळातला गाडगे महाराजांचा जन्म आणि वयाच्या अगदी भर तरुण हे प्रबोधनाच्या वाटेवरचे पहारेकरी ठरतात. ती भूमिका घेण्याचा प्रयत्न असेल, छेद दिला. आता थोडेफार कच्चे दुवे असतात, ते आहेत का आहेत. पहिलं पुस्तक आहे, पहिल्या पुस्तकामध्ये या गोष्टी होत असतात कमी जास्त. पण पुढचं लेखन त्यांचं कसदार असेल हे मात्र मी तुम्हाला या ठिकाणी ठामपणे सांगू इच्छितो. ती दिशा आमच्या लक्षात आली आहे ना, ती प्रबोधनाचीच दिशा आहे. आपली परंपरा ही प्रबोधनाचीच परंपरा. तुम्हाला विज्ञान हेच सांगते, तुम्हाला डावा मेंदू हेच सांगते. आणि विज्ञानाची म्हणजे विज्ञान हे डाव्या मेंदूचीच देण आहे ना. म्हणजे हे जे माझ्या हातात माईक आहे ही डाव्यांचीच देण आहे. हा पेंडॉल, हा स्टेज नावाचा ग्रंथही लिहिला नसता. ही डाव्या मेंदूचीच कमाल आहे. त्या दगडाला, त्या देवाला आकार कोण देतो? तो वडार देतो. वडार म्हणतो ना आपण, फोडणारा. मग मोठा कोण? तो देव की तो दगड फोडणारा, निर्माण करणारा. बारीक बारीक गोष्टी आहेत ना या, अगदी बारीक आहे. शाळेत न गेलेला माणूस इतक्या प्रचंड ताकदीने तो आपली प्रतिभा व्यक्त करतो, स्वतःला व्यक्त करतो, आपले विचार प्रकट करतो. ही कौतुक करण्यासारखी. आजच्या या प्रकाशन सोहळ्याचे अध्यक्ष आमचे सन्मित्र, आताच आपण ज्यांचं तळपदार भाषण ऐकलं, ज्यांच्या हस्ते या ग्रंथाचं प्रकाशन झालं, ते नितीन हनवते, युगसाक्षी प्रकाशनाचे. या मंचावर स्थानापन्न असलेल्या बबिताताई ताटे, ज्यांनी आपलं उमेदीचं आयुष्य राष्ट्राच्या रक्षणासाठी अर्पण केलं. ते इथे आपल्यामध्ये प्रामुख्याने उपस्थित असलेले माजी सैनिक, सर्व बंधू भगिनींनो, माता भगिनींनो, आज फार महत्त्वाचा दिवस आहे. इथे आमचे मित्र गजेंद्र ढवळे सर यांनी लिहिलेल्या पुस्तकाचं प्रकाशन झालं आहे. गाडगे बाबांची आज जयंती. तुका म्हणे सत्य सांगे, येऊ तर रागे येतील ते. हे सूत्र आपण ध्यानात घेतलं पाहिजे. हा जो ग्रंथ आज प्रकाशित झाला, मानवतेचा कळस, समाजशास्त्रज्ञ गाडगे बाबा. गाडगे बाबांवर आतापर्यंत अनेक पुस्तकं लिहिल्या गेली. गोनी दांडेकरां, पण खरे शिवाजी महाराज आपल्याला समजू दिले नाहीत. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळेस काय स्थिती होती, कसा प्रसंग उत्पन्न झाला, शिवाजी महाराजांना हा प्रसंग कसा निभावून न्यावा लागला. म्हणजे शिवाजी महाराज कुणाचे रक्षण करते, पालन करते होते? गायांचे आणि ब्राह्मणांचे. का बरं? महाराष्ट्रात कुणीच नव्हतं गायांशिवाय आणि ब्राह्मणांशिवाय त्या काळात. हा हळूहळू हे आपण सगळं शिकलो. तेही कारण वेगळंच आहे. म्हणजे ज्याला संपूर्ण जगाचं
सखोल ज्ञान झालं, संपूर्ण मानवी जीवनाविषयीचं आकलन. जी ढवळे सरांची लेखनशैली आहे ही अतिशय भावस्पर्शी आहे, ओघवती आहे, तुमच्या मनात जिज्ञासा उत्कंठा जागी करणारी आहे. आपण पुस्तक वाचायला हाती घेतलं की पुढे काय घडेल, पुढे काय घडलं असेल म्हणतो. आता बघा, जो मनुष्य शाळेची पायरी कधी चढला नाही त्यांचं नाव आज गाडगेबाबा विद्यापीठ अमरावतीला दिल्या गेलं. अमरावतीच्या विद्यापीठाला गाडगेबाबांचं नाव दिल्या गेलं. ही किती मोठी गोष्ट आहे. गाडगेबाबांनी आयुष्यभर स्वतः शिकले नसले तरी लोकांना शिक्षित करण्याचंच काम केलंय, सतत शिकवण्याचं काम केलंय. ते समाज शिक्षक होते. हा जे काही त्याला दिसतं ते स्वीकारण्याचं काम करतो. आणि जो छोटा मेंदू आहे ते स्वीकारलेल्या गोष्टीवर मंथन करतो तो मेंदू, आणि त्याची चिकित्सा करतो. आणि मग योग्य काय आणि अयोग्य काय तू उच्चारावा की उच्चारू नये अशी अवस्था आहे आजची. किती संत झालेत, मग खरे संत कोण, बनवेगिरी करणारे संत कोण, हेही एकदा तपासलं पाहिजे. संतांचं आता अलीकडे तर भरमसाठ पीक आलंय. कोणतंही चॅनल ओपन करा टीव्हीवरचं, संतच दिसतो, वेगवेगळ्या वेशभूषेतला. खरं संत म्हणायचं का? काय विधान आहे त्यांचं? त्यांनी एका टीव्हीला मुलाखत दिली की जे जे सरकारी शाळेत शिकतात ते सगळे नक्षलवादी. इथे बसलेले बहुतेक सगळेच्या सगळे सरकारी शाळांमध्ये शिकलेले आहेत. मग आपण नक्षलवादी आहोत आणि हा राष्ट्रभक्त आहे. म्हणजे हेतू काय? सरकारी शाळा बंद झाल्या पाहिजे. सरकारी शाळा बंद झाल्या की तुमची आमची मुलं शिकणार नाहीत. सोपं गणित आहे. नुसतं भोजन करायचं आणि भजन करायचं, संपलं आयुष्य. आम्ही सांगतो ते ऐकायचं, ठेवतो तसं राहायचं. प्रश्न उपस्थित करायचे दिले जातात सरकारकडून. आता आपण पाहिलं, म्हणजे मी हा मुद्दा आणखी महत्त्वाचा सांगतो तुम्हाला की 1947ला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. पहा, बरोबर, 1947ला. त्याच्यासाठी खूप बहुजन समाजच लढण्यात आघाडीवर होता. स्वातंत्र्य तरले. आणि एक बाई 2021 मध्ये म्हणते की 1947ला स्वातंत्र्यच मिळालं नाही. कधी मिळालं? म्हणजे तुमचं स्वातंत्र्य सुद्धा मान्य नाही. तुम्ही लढून मिळवलं ना? नाही, ते आमच्या सोयीचं नाही. पुन्हा या पुस्तकामध्ये एक टिळकांचा उल्लेख आलाय. पहा, टिळक, बाळ गंगाधर टिळक. लोक त्यांना लोकमान्य असं म्हणतात. आता काय म्हणायचं ते तुम्ही ठरवा. तो संदर्भ असा आहे, इंग्रज सरकारच्या काळामध्ये कायदे मंडळामध्ये, असेंब्लीमध्ये बहुजनांना लोकप्रतिनिधित्व दिल्या. पुढे आला, लोकांचा रेटा वाढला मागणीचा की आमचे प्रतिनिधी तिथे गेले पाहिजे. आमच्या हिताचे जर कायदे करायचे असतील, आमच्या जो जो आपल्या मार्गात येतो, जो जो आपल्या हिताच्या विरोधी भूमिका घेतो तो आपला शत्रू आहे. हे प्रत्येकानं स्वतःशी निग्रहपूर्वक सांगितलं पाहिजे स्वतःला की अशी भूमिका घेणाऱ्याच्या पाठीशी मी कदापि जाणार नाही. आता कुठे शिकायला लागलो आपण. आपला शिक्षणाचा इतिहास जर आपण पाहायला गेलो, किती आहे? स्वातंत्र्यानंतरचा इतिहास आहे. इंग्रजांनी या देशामध्ये पहिल्यांदा मिशनरी स्कूल सुरू केली, सगळ्यांसाठी शिक्षणाची दारं खुली केली. त्यामुळं बहुजन समाजातले गोरगरिबांचे, कष्टकऱ्यांचे, शेतकऱ्यांचे, भटक्या विमुक्तांचे, आदिवासींचे, अल्पसंख्याकांचे मुलं शाळेत जाऊ लागले, शिकू लागले. आता सांगितलं या पुस्तकामधला तो प्रसंग की एका कुलकर्ण्यांकडे, आणि लगेच हे बोलणं काही साधं नाही बरं.
म्हणजे ट्रिपल श्रीचं बोलणं काही सहजच ओठावर आलं असं नाही. त्याच्यामागे फार हे तुमचं अंतरंग ओपन करणारं, उघड करणारं तुमचं ते वक्तव्य आहे की सरकारी शाळांमधून नक्षलवादी निर्माण होतात. म्हणजे तुम्ही शिकून आहेत. आणि ढवळे सरांनी जे काही मोहीम सुरू केली आहे, राष्ट्र निर्माण विचारधारा मोहीम, ती फार महत्वाची आहे. खरं तर बहुजन समाजातल्या शिक्षकांवर फार मोठी जबाबदारी आहे, फार मोठी. बहुजन समाजातल्या शिक्षकांनी केवळ शाळेपुरतं मर्यादित राहू नये. पहा, त्यांनी आता शाळेच्या बाहेर पडलं पाहिजे. तसंही शाळेच्या बाहेर भरपूर वेळेस सरकारनं शाळेच्या बाहेरच ठेवला शिक्षकांना. ढोरं मोजा, पोरं मोजा, मेलेले किती, जन्माला किती आले, गोळ्या वाटल्या की नाही, हे सगळं काम शिक्षकामागं. म्हणजे शिक्षकांना शिकवायचं नाही शाळेच्या बाहेर. म्हणजे बहुजन समाजातली पोरं ज्ञानी नाही झाली पाहिजे. त्यांचा पाया कच्चा राहायला हवा. शिक्षणाचा पाया कच्चा राहायला. आपल्या भिंतीवर कुणाचा फोटो असावा? भिंत आपली, घर आपलं, राहणारे आपण, वावरणारे आपण, कुणाचे फोटो असावेत? तसबिरी कुणाच्या असाव्यात? अशा स्वतःभोवती गरगर फिरवलं, चकव्यासारख्या अनेकदा आपल्या वाटा चुकवल्या. आता रस्त्यावर यायला पाहिजे आपण, योग्य मार्ग पकडायचा आणि इथून प्रत्येक पाऊल योग्य दिशेनं टाकायचं. तेव्हाच या बहुजन समाजाचं कल्याण शक्य आहे. असे बाबा आहेत जे समाजसेवेचं काम करतात. कुठलाही मोह नाही, निर्मोही वृत्तीचे बाबा आहेत. गांधींनी भेटीला बोलवलं. गांधीजींच्या भेटीला गाडगे बाबा गेले. भेट झाली. आणि चर्चा झाली. त्या चर्चेतून असा एक विचार गाडगेबाबांपुढे सांगितला गांधीजींनी की तुम्ही ज्या काही धर्मशाळा बांधल्या, बा गाडगेबाबांनी धर्मशाळा बांधल्या. म्हणजे ऋण मोचनला 2-3 धर्मशाळा आहेत, पंढरपूरला आहेत, नाशिकला आहेत, अनेक ठिकाणी आहेत. पण धर्मशाळेत स्वतः कधी गेले नाहीत. याला म्हणतात निर्मोहीपण. कुठलाही मोह. जी काही पंढरपूरची धर्मशाळा आहे ती जर हरिजन, गाडगेबाबा म्हणाल ठीक आहे, विचार करतो. आणि गाडगेबाबांची प्रकृती खालावली. सतत काम, थोडीशीही विश्रांती नाही, सतत प्रवास, या गावावरून त्या गावाला पायदळ जाणं, झाडलोट करणं, गाव स्वच्छ करणं, रात्री अंतर्मनापासून लोकांना उद्बोधित करणं, प्रबोधित करणं. या सततच्या दगदगीमुळे गाडगेबाबांची प्रकृती खालावली. आणि 1951 सालची गोष्ट आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तेव्हा मुंबईवरून, आणि त्यांना निरोप कुणीतरी सांगितला की गाडगेबाबांची प्रकृती फार खालावलेली आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी गाडगेबाबांच्या भेटीला जाण्याचं ठरवलं. जाताना 2 घोंगड्या घेतल्यात, घोंगडे, आणि गाडगेबाबांच्या भेटीला गेलेत. आणि म्हणालेत काय अवस्था केली, स्वतःचीही काळजी घ्या, इतरांची काळजी घेता घेता स्वतःकडे दुर्लक्ष कराल तर समाजाचं कल्याण कोण करेल. आणि गाडगेबाबा कुणाची भेट स्वीकारत नसत सहसा, पण इतक्या प्रेमानं, इतक्या मनापासून जी भेट आणली बाबासाहेबांनी, ती 2 घोंगड्यांची भेट गाडगेबाबांनी स्वीकारली. आणि तिथेच गाडगेबाबांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सांगितलं की माझी जी धर्मशाळा आहे त्याची देखभाल तुम्हाला करायची आहे. याची देखभाल समाजात वास्तविकतेची जाण आणि कर्तृत्वाचं भान रुजवण्यासाठी आपल्या समोर अध्यक्षीय भाषण घेऊन येत आहेत आदरणीय प्राचार्य. सगळ्या युगनायकांना
आणि आपल्या सगळ्या सांस्कृतिक महामातांना मी प्रथम वंदन करतो. गजेंद्र ढवळे लिखित मानवतेचा कळस समाजशास्त्रज्ञ गाडगेबाबा या ग्रंथाचं प्रकाशन झालं असं खरं म्हणजे नितीन हनवतेचं काम होतं, युगसाक्षी प्रकाशनचे, पण ते इथे नाही आहेत आणि अध्यक्षीय भाषण म्हटल्यानंतर त्यांचा नंबरसुद्धा बोलण्यासाठी लागणार नाही. आणि तसंही आणि ढवळे सरांवर प्रेम करणारी, ढवळे सरांना लेखक म्हणून पाहू इच्छिणारी सगळी माणसं, सगळ्या आपल्या भगिनी, आपले सगळे बांधव, नातेवाईक असतील, मित्रमंडळी असतील, ही सगळी सरांना मानणारी माणसं त्यांच्या साक्षीनं हा प्रकाशन सोहळा या ठिकाणी संपन्न झाला. भगिनींनो आणि बंधूंनो, एक मला नेहमी लक्षात येते, काही 2-3 गोष्टी मला सांगितल्या पाहिजे की ह्या कार्यक्रमात माझ्या आधी 2-3 महत्त्वाची भाषणं झालीत. इथे प्रकाशक नितीन हनवते देखील उपस्थित आहेत. आपल्या त्या ताई आहेत, बबिता ताई. ताई, तुम्ही कितकं चांगलं बोलत होत्या मगाशी आणि तो एपिसोड मी पाहिला बरं का. इतक्या धीटपणे उत्तर देत होता. समोर एवढा मोठा नटसम्राट, ते पोहोचणंच तिथपर्यंत फार अवघड आहे. आणि कोण आहेत बबिता ताई? आज कोण आहेत बबिता ताई? आज त्यांचे विधान हेडलाईन होतात. किती जिंकलाय हे महत्वाचं नाही, स्वतःवरचा विश्वास आहे तिथे थांबायचं नाही. गाडगेबाबांना अशा प्रकारचा माणूस हवा होता. तुम्ही बदलू शकता, यू कॅन चेंज. तुम्ही तुमचा वर्तमान बदलू शकता, महिलांना पोट तिडकीनं सांगत होत्या. आणखी बबिता ताई, एक गोष्ट माझ्या लक्षात नेहमी, आजकाल मी पाहतो, सतत भाषणाला जात राहतो आम्ही, इकडल्यापेक्षा इकडली संख्या नेहमीच जास्त असते. तर माणसांना खूप कळत असावं म्हणून ते येत नाहीत कार्यक्रमाला, किंवा काही कळत नसावं म्हणून ते येत नाहीत. पण ही ताकद वाढत आहे, ही फार मोठी गोष्ट आहे. एक महिला शिकली म्हणजे काय होते. लहान लहान पोरांसाठी स्वयंपाक करणाऱ्या आमच्या बबिता ताई पदवीधर होतात, पदव्युत्तर शिक्षण घेतात, MA करतात. हे ज्ञान त्यांचं वाया गेलं का? कोणालाही माहीत नव्हतं. तुम्ही तिथं जाण्यापूर्वी KBC मध्ये कोणालाही माहीत नव्हत्या. माहीत असण्याचं काही कारणच नव्हतं ना. किती लोकांनी ताई तुम्हाला भाषणाला बोलावलं? कोण बोलवते आपला स्वयंपाक करणाऱ्यांना? स्वयंपाकाशिवाय जे इतर काही लेखक आहेत, आई ढवळे सरांच्या आई आहे तिथे. तुम्ही शिक्षकाला जन्म नाही दिला नुसता घातला, एक लेखक जन्माला घातलाय महाराष्ट्राचा. खूप शक्यता आहेत त्या ग्रंथात. मास्तर तर कितीतरी मिळतात ना, कितीतरी डॉक्टर असतात, वकील असतात, हे असतात, ते असतात. कारण मास्तर होण्यासाठी ट्रेनिंग असते. कृती कार्यक्रम असतो ना, एवढं तुम्ही 10वी 12वी वगैरे होऊन जा, ग्रॅज्युएट होऊन जा, D.Ed वगैरे करा, प्रायमरीला शिक्षक होऊ शकता. MA सेकंड क्लास, B.Ed ज्युनियर कॉलेज होऊ शकता. आणि MA शिकवणारे लोक आहेत ना तिथपर्यंत, पहिलीपासून तिथपर्यंत
यंत्रणा आहेत ना. कुठंतरी अशा प्रकारचं महाविद्यालय आहे का की येथे लेखक तयार केला जाईल, इथे कवी घडवला जाईल, असे किती बोर्ड पाहिले आहेत तुम्ही. इथे लेखक तयार करून मिळेल. माणसं लेखक कशी होतात मग? यंत्रणा तर नाही ना. लेखक कसे होतात माणसं? तळमळ असले की माणसं लेखक होतात, विचारवंत होतात, कवी होतात. गाडगेबाबांना कर्मयोगी कोणी केलं? त्यांच्यातल्या तळमळीनं त्यांना कर्मयोगी केलं. देखकर दर्द किसी का जब आह निकल आती है, बस इतनी सी बात आदमी को इंसान बनाती है. लक्षात घ्या बांधवांनो, ही तळमळ गाडगे महाराजांना होती, ते कर्मयोगी झाले. ही तळमळ नसती. बरं, काम तर सुरूच होतं ना प्रबोधनाचं, मग पुस्तक लिहायची काय गरज होती? म्हणजे ढवळे सर संगीतमय प्रबोधनाचे कार्यक्रम घेतात. तुम्हाला माहिती आहे माझ्यापेक्षा जास्त आमचा परिचय अलीकडला आहे. मी त्या ग्रंथाविषयी फार बोलणार नाही, काय माझी प्रस्तावना आहे, मी बोलणं बरोबर नाही. बोलण्यासाठी दोन अतिशय महत्त्वाची माणसं, डॉक्टर मनोहर नाईक आणि डॉक्टर सर्जनादित्य मनोहर, दोघांच्या नावात मनोहर आहे. त्यांनी बाईकनं गेला, बूट घालून गेला म्हणून आजही दलितांना मारल्या जाते. सार्वजनिक विहिरीवर पाणी भरण्यास आजही हे सुरू आहे. मनातला कचरा, ग्राम स्वच्छता, घाण स्वच्छता अभियान मनातली. किती प्रकारचे अत्याचार. घरात सुद्धा बाई सुरक्षित नाही. घरात कितीतरी पेपरला वाचलाय, बापापासून धोका आहे. काय भयानक आहे. रक्ताच्या नात्यापासून सुद्धा बाईला धोका आहे हो. तारुण्य शत्रू बनते तिचं. दुश्मन बनी जवानी काहीतरी आहे ते गाणं, हे खरं आहे. हा जो प्रबोधनाचा वसा आहे, हा वसा आपल्याला अधिक, ही ज्योत अधिक तेवत ठेवण्याची गरज आहे. माझा प्रश्न सर असा होता की प्रबोधन तर सुरूच आहेत ना तुमचे. तुम्ही जाता, गाव झाडून काढता, त्याच्यानंतर भाषणं होतात, वेगवेगळे विषय सगळ्यात लिहिण्याची गरज काय आहे? माझ्या हातापायात दम आहे, जीव आहे, तोपर्यंत मी भाषण देत फिरीन. उद्या अंथरून धरल्यावर नाईक सर कुठं आपण हिंडणार का? काय खरं आहे आपलं मग? पण आपली पुस्तकं मात्र हिंडत राहणार आहेत. आम्ही जे रात्रंदिवस मेहनत करून, चिंतन करून लिहिलं, ते कार्यकर्त्यासारखे फिरत राहणार आहेत समाजात. तसे कळवळा. तुम्ही लेखक झाले, कोणी प्रबोधनकार झाले, कोणी कर्मयोगी झाले, त्याचं कारणच हे तुकाराम महाराजांनी सांगितलंय. बुडती हे जन न देखवे डोळा. नाही पाहावल्या जात रे बाबा लोकांचे दुःख. हे किती काम करतात लोक बाकीचे मजेत असणारे. हा, त्या फरारी वगैरे गाड्या सर करोडो रुपयाच्या. आमच्या नागपुरातले काही काही लोक जेवायला मुंबईला जातात विमानानं. केवढ्यात जेवण पडते. आपण काम नाही करत. एका माणसाला पत्ता विचारला सरांनी येता येता, हे सोनखस काहीतरी गाव होतं. तो इतका नाराज होता माणूस. म्हटलं बाबा आत्महत्याचाच विचार त्याच्या डोक्यात सुरू असेल. सर भयानक तुम्हाला सांगतो मी. आपले गाल पहा कसे आहेत ह्या लोकांचे, म्हाताऱ्यांचे आपल्या. आणि त्यांचा म्हातारा पहा कसा असतो, गुबगुबीत गालाचा.
आपले गालफाडं बसलेले, काळेशार झाले. काय आपण काम नाही करत का? आपण आळशी आहोत का? समुदायाच्या समुदाय गरीब केला जातो, गावाच्या गावं गरीब केली जातात. हे बदललं पाहिजे ना. विमानानं जेवायला जाणारे 24 तास काम करतात का? लक्षात घ्या, इतकं आनंदात राहण्याची गरज नाही. नाईक सर फार निर्वाणीचं बोलले. माझ्या आधी त्या पुस्तकावर छन्नी हातोड्यानं, मग आम्ही मरणार नाही का छन्नी हातोड्यानं? तसं नाही. ते हे विसरायचं नसते. हे नाही, ही दोन्ही भाषणं काय सांगत होती? ही तिन्ही भाषणं काय सांगत होती? तुम्ही विवेकवादी व्हा, तुम्ही विचार करत करत जगा. 1891 आंबेडकरांचा जन्म आणि शिवाजी महाराजांची जयंती घेणारा पहिला माणूस, शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढणारा पहिला माणूस ज्योतिराव फुले. शिवाजी महाराजांवर पहिल्यांदा पोवाडा लिहिणारा माणूस ज्योतिराव फुले. शिवाजी महाराजाच्या पोरानं, संभाजी राजानं बुद्ध चरित्र ग्रंथ लिहिला होता. लक्षात घ्या, समीकरण लक्षात घ्या. तुम्ही तुमचं कुळ लक्षात येते. आपलं कोणत्या कुळाचे लोक आहोत आपण? डाव्या की उजव्या चळवळीचे लोक आहोत? आपली विचारधारा कोणती आहे? ह्या दोन्ही वक्त्यांच्या भाषणात तेच होतं. बहुजन. आपल्याला लोकशाहीची ताकद कळली नाही, आपल्याला संविधानाचं म्हणणं कळलं नाही, आम्हाला आमच्या हिताच्या गोष्टीच कळल्या नाही. आणि आज सगळ्यांना अधिकार आहे. कोण निवडून येतो इलेक्शनमध्ये? दारू. दारू निवडून येते हो. बकरे निवडून येतात राजा हो, माणसं निवडून नाही येत. ज्यानं बकरा दिला त्याला वोटिंग करतो. अरे विकली लोकशाही आपण, विकली. सत्यानाश करून टाकला लोकशाहीचा. तुमच्या काय समता आहे ही संविधानातली? 1 मॅन 1 व्होट, 1 व्होट, एक मत, एकच महत्व. मग ते राष्ट्रपतीचं असो की आपल्या गावात ढोरं चारणाऱ्याचं असो, सारखंच व्हॅल्यू, 1 व्हॅल्यू. आपल्याला ही ताकद कधी कळली नाही. गाडगे महाराज हाच प्रयत्न करत होते. आणि त्यांच्या धडपडीतला समाज, त्यांच्या ध्येयातला समाज, त्यांच्या ध्येयातली स्त्री, त्यांच्या ध्येयातला पुरुष, त्यांच्या ध्येयात हे पुस्तक दिसलं.